नियतीवर स्वतःला सोपवून देऊन मी शांतपणे मंचकावर विसावले. आज दिवसभर अनेक घटना घडल्या होत्या. शरीर आणि मन दोन्ही थकले होते. त्यामुळे निद्रेच्या अधीन कधी झाले ते कळलेच नाही. पहाटे पहाटे जाग आली आणि वाद्यांच्या मधुर गजरानेच. रोजच प्रभात समयी मंगलवाद्ये वाजायची, पण ती मंजूळ आवाजात. आज वाद्ये सुरेलच होती, पण ध्वनी मात्र खूपच मोठा होता. मी डोळे उघडले तो काय, समोर शीलावती हसतमुखाने उभी. काय ग, तू एवढ्या पहाटे आलीस आणि मंगलवाद्यांचा गजर एवढ्या जोरात? मी विचारले. अहो रुक्मिणी देवी, कोणत्या मधुर स्वप्नात दंग झालात होतात. तुमची रोजची उठायची वेळ होऊन गेली आहे बरं का. आम्ही सर्व सख्या सुस्नात होऊन केव्हाच राजप्रासादात आलो आहोत. आज हरिद्रालेपन, मंगलस्नान मुहूर्ताचे विधी व्हायचे आहेत ना. थांबा, मी बाकीच्या सख्यांना बोलवते. असं म्हणत ती प्रासादाबाहेर गेली सुद्धा. बाकीच्या सख्याही धावतच आल्या. अगं बाई, आधी मेहंदी कशी रंगली ते बघू, एकीने विचारले. मी दोन्ही हात पुढे केले. बाई बाई, काय सुरेख रंगली आहे ग. काय सुरेख दिसत आहेत ग तुझे हात, नजर ठरत नाही. मी दोन्ही हात पुढे केले. बाई बाई, काय सुरेख रंगली आहे ग. काय सुरेख दिसत आहेत ग तुझे हात, नजर ठरत नाही. एक चिवचिवली. अगं नुसत्या हातावरच नाही, काही मुखकमलाकडे बघी जरा. त्यावरही गुलाबी रंगाची लाली चढली आहे. दृष्ट काढा ग आधी कुणीतरी. दुसरीने आपले मत नोंदवले. रुक्मिणी देवी, आपलं कौंडिण्यपूर कसं सुरेख सजले बघितलंस का. घरोघरी, अंगणातच काय, घरासमोरच्या पदपथावर सुद्धा गोमयाचे सडे घातले आहेत. त्यावर सुंदर सुंदर रंगीत रांगोळ्या घातल्या आहेत. दारावर तोरणं शोभत आहेत. छतांवर गुढ्या उभारल्या आहेत. चौकात मंगलवाद्य वाजत आहेत. मंदिरामध्ये मंगलपूजा, अभिषेक, प्रार्थना सुरू आहेत. पौरजनांनी नवीन वस्त्रे, अलंकार परिधान केले आहेत. गरीब श्रीमंत सर्वांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. माझी एक सखी वर्णन करत होती, मी ते श्रवण करत होते. त्याचे कल्पनचित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते. रथात बसून सख्यांसमवेत नगरात एक चक्कर मारावी अशी तीव्र इच्छा झाली. मी तसे बोलून दाखवत होते, तोच माता आत आली. ती म्हणाली, कोण म्हणते नगरात फिरून यायचे म्हणून. रुक्मिणी, तू. आता तुझ्या अंगाला हरिद्रालेपन करण्यात येईल. नंतर आपल्या मात्यापित्यासमवेत मंगल स्नान घातलं जाईल. मंगल कार्यासाठी देवप्रतिष्ठा मांडली जाईल. वधूच्या अंगाला एकदा हरिद्रा लागली की तिनं कुठेही जायचं नसतं. माता कक्षात प्रवेश करता करता म्हणाली. अगं बाई, राजमार्गावर काय किंवा पदपथावर काय, चालणंसुद्धा कठीण झालं आहे. आपलं हे राजनगर देशोदेशीच्या राजा महाराजांनी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, आपल्या विदर्भ राज्याच्या पौरजनांनी नुसतं फुलून गेलं आहे. तू तुझ्या प्रासादातच बाहेर पाऊल टाकण्याची नुसती वार्ता जरी कोणाच्या कानी पडली ना, तरी तुला बघण्यासाठी सैरावैरा धावू लागतील. एवढ्या गर्दीतून वाट काढता काढताच तर मला इथं यायला एवढा उशीर झाला, माझी सखी वृंदा सांगत होती. संध्याकाळी हिला प्रथेप्रमाणे कुलस्वामिनीचा आशीर्वाद घ्यायला तर जावंच लागेल. तेव्हा कुठला तरी आडमार्ग शोधावा लागेल. माता म्हणाली. माझ्या नशिबात प्रत्येक गोष्टींसाठी प्रचलित मार्ग सोडून आडमार्गाने जाणंच लिहिलं आहे. असे आहे की काय कोण जाणे. मी मनात म्हटले. महाराणी, आम्ही राजकन्येला हरिद्रा लावण्यास सुरुवात करू का. शीलावतीने विचारले. अगं, आज्ञा कसली मागता. त्वरित प्रारंभ करा. तुमच्या क्रीडा कक्षात त्यासाठी पूर्ण सिद्धता करण्यात आली आहे. जा ग, मंगलवाद्य त्या कक्षापाशी वाजवायला सांगा. मातेने एका दासीला आज्ञा केली. मी त्या कामासाठी पळतच गेली. आम्हीही क्रीडा कक्षाकडे वळलो. तिथे मला बसण्यासाठी सुवर्णाचा चौरंग, पाय ठेवण्यासाठी सुवर्ण पाट, एका सुवर्णाच्या वाटीत सुगंधी तेल, सुगंधी उटणं, मिश्रित हरिद्राच्या वाट्या ठेवलेल्या होत्या. चौरंगाभोवती सुरेख रंगावलीची नक्षी काढण्यात आली होती. कक्षामध्ये चारी बाजूनी मंद समयात येवत होत्या. हंड्या, झुंबरेही प्रकाशाने झळाळत होती. मला माझ्या सख्याने कौतुकाने चौरंगावर नेऊन बसवले. माझा दाट कुरळा केशसंभार मोकळा केला. मला एक मऊ सुती वस्त्र परिधान करण्यास दिले. हलक्या हातांनी माझ्या त्या केसांना सुगंधी तेल आणि शरीराला सुगंधी हरिद्रा लावत होत्या. मला चिडवत होत्या, हसत होत्या, पण माझे मात्र तिकडे लक्षच नव्हते. हे विधींचे उपचार करून घेताना एकीकडे अपार सुख होत होते, कारण श्रीकृष्णांच्या वेशीवर आगमन झाले होते.
दुसरीकडे मनात अस्वस्थतेचे काहूर माजले होते. या भूमीच्या माणसांच्या विरहाची कल्पना, भावना मनात कल्लोळ निर्माण करत होती.